महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। सोलापूर निवडणूक रिंगणात ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का। सोलापूरमध्ये गेल्या 2 दिवसात निवडणुकीचे वातावरण बदलताना दिसत होते, पण आज उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख उमेदवार गणेश वनकरण हे त्यांच्या उमेदवारांसह मशाल सोडून कमळातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत। या बदलामुळे उद्धव ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसला आहे। या बदलाचे कारण फक्त विकासासाठी जनतेला दिलेली आश्वासने आहेत, कारण सोलापूरच्या भाजप आमदारांनी मला विकासाच्या गतीबद्दल आश्वासन दिले आहे आणि विकासासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। यासोबतच शिवसेना गटातील कोणत्याही वरिष्ठांविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही, तसेच मला कधीही अशा तक्रारी आल्या नाहीत, असे प्रभाग 6चे उमेदवार गणेश वनकरण म्हणाले। सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। मी एका पक्षामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। अनेक निवडणुका माझ्या हाताखालून गेलेल्या आहेत। विधानसभा असेल, महापालिका असेल, साखर कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, या सगळ्याचा अनुभव पाहता आदरणीय जयाभाऊ गोरे यांनी मला भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि आमच्या कुटुंबाचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे। इतके दिवस ज्या पक्षामध्ये निष्ठेनं काम केलं त्या पक्षाबद्दल कोणतीही तक्रार नाही। त्या पक्षाच्या कोणत्याही स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर मला काही बोलायचं नाही। मातोश्रीचा मान राखून आजही तितकंच प्रेम आणि आदर आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय आदित्य साहेब यांच्यावर आजही आहे आणि भविष्यातही राहील। मी ज्या प्रभागातून नेतृत्व करतो, माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ज्याला की फार मोठ्या निधीची आवश्यकता आहे। माझ्या भागाचा विकास करण्यासाठी मी ज्या लोकांना आश्वासनं दिलेत की तुमचं हे काम करून देतो, मूलभूत सोयीसुविधा सोडवून देतो, अनेक मोठे आणि जटिल प्रश्न त्या ठिकाणी आहेत, ते सोडवून घेण्यासाठी मला आदरणीय जयाभाऊ गोरे यांनी शब्द दिला। त्याचप्रमाणे इथले स्थानिक जे आमदार आहेत, विजयकुमार देशमुख मालक, सुभाष बापू, सचिन दादा, देवेंद्र दादा, दिलीपराव माने साहेब, रोहिणीताई, या सर्वांनी तुम्हाला सहकार्य करू म्हणून मी त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे एवढीच माझी तळमळ आहे, एवढ्यासाठी मी या पक्षामध्ये आलेलो आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हनुमंत मस्तूत, सोलापूर।